गैर कानूनी तरीके से होटल खुली रखने पर देगलू नाका इलाके की एक होटल पर कार्रवाई की गई। कार्रवाई के दौरान होटल का सारा सामान जब्त कर लिया गया। होटल खुले हिस्से में चलाई जा रही थी, इसलिए सील करने के बजाय सारा माल जब्त किया गया और इसे बल्दिया उज़्मा के हवाले कर दिया गया। पुलिस की इस कार्रवाई के दौरान एपीआई फेरोज पठान और बल्दिया उज़्मा के जोनल ऑफिसर रईस उद्दीन भी मौजूद थे। इन्होंने कहा कि लॉकडाउन के दौरान जिन दुकानों को खुला रखने की इजाजत दी गई थी, उनमें होटलें शामिल नहीं हैं। इसके बावजूद यहां खुलेआम होटल चलाई जा रही थी, इसलिए इस तरह की कार्रवाई करनी पड़ी। इन्होंने कहा कि चौक इलाके में भी कुछ होटलों पर कार्रवाई की गई है। जोनल ऑफिसर रईस उद्दीन ने कारोबारियों से अपील की है कि जिन दुकानों को जिला कलेक्टर ने इजाजत दी है, वही दुकानों को खोलें, वरना सख्त कार्रवाई का इन्होंने इंतबाह दिया। ही कारवाई लॉकडाऊन सुरू आहे आणि कुठल्याही प्रकारचं हॉटेल वगैरे चालवायचं नाही असं माननीय कलेक्टर साहेबांचा आदेश आहे। त्यानंतर हे हॉटेल चालू होतं म्हणून त्याच्यावर कारवाई केलेली आहे। त्याच्या अगोदर ज्या ज्या वेळेस कोणी असं भेटलंय लॉकडाऊनच्या काळात त्याच्यावर कारवाई झालेली आहे। मनियार गल्लीमध्ये पण केलेलं आहे सील, इकडं देगलूर नाका परिसरातही सील केलेला आहे। सील करायला जागा नाही आहे, ओपन स्पेसमध्ये हा करत होता साईडला, त्याच्यामुळं सील करण्यासारखं काही नाही आहे, परंतु जे त्याचा सामान वगैरे होतं ते महानगरपालिकेच्या ताब्यात देण्यात आलं आहे, ते जप्त करण्यात आहे। आपण बरेचसे लोकांना नागरिकांना आपण सांगितलेलं आहे की प्रशासनाचं सहकार्य करा आणि जे गोष्टी बंद आहे ते तुम्ही चालू करू नका। पण बरेचसे वेळेस सामानसुद्धा याची चालू असल्यामुळे आम्ही आणि इतवारा पोलीस स्टेशनच्या सहयोगाने त्याच्यावर कारवाई केलेली आहे आणि त्याचा माल पूर्ण जप्त करून महानगरपालिकेमध्ये आम्ही जमा करत आहे। आम्ही मागच्या वेळेस जे छट्टूची तहारीची हॉटेल आणि बरेचसे हॉटेलला सील केलेले आहे। आतासुद्धा आम्हाला कुठं माहिती भेटली तर आम्ही अवश्य त्याच्यावर कारवाई करणार आणि लोकांना नागरिकांना आम्ही असं आवाहन करतो की जे गोष्ट प्रशासन नको म्हणते ते तुम्ही चालू करू नका, अन्यथा तुमच्यावर अशीच कारवाई तुमच्यावरही होणार। प्रशासनाने नियमाप्रमाणे जे चालू करण्यासाठी आदेश केलेले आहेत त्याच्या व्यतिरिक्त जे कोणी चालू करेल त्याच्यावर आम्ही कारवाई करणार। जे माल तिथं अवेलेबल होतं ते पूर्ण माल आम्ही जप्त केलेला आहे। आता त्याच्यामध्ये जी यादी आहे त्याच्यामध्ये पूर्ण त्याचे भगोने, त्याचे जे खुर्च्या, जे टेबल होते ते पूर्ण आम्ही जप्त केलेले आहे।